तारीख 20 ऑक्टोबर 1996. स्मरण जय जय राम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक मला सहज आपलं जे अवलोकन केलेलं आहे समाजशास्त्रज्ञांनी ते सांगतात. भारताचाच विचार करायचा, जगाचा विचार करायचं कारण नाही, तुम्हाला संबंध आहे. सत्पुरुष आणि तत्वज्ञानी यांच्यामध्ये फरक आहे. तत्वज्ञानी हा सत्पुरुष असेलच असं नाही, पण सत्पुरुष हे तत्वज्ञानी असू शकतात. आपल्याकडे तत्वज्ञानी हा शब्द फारसा आहे, दार्शनिक शब्द आहे, म्हणजे तत्वज्ञानाचा विचार करणारा. इंग्लिशमध्ये 2 शब्द बरोबर, फिलॉसॉफर अँड द मिस्टिक ऑफ द सेम. हे उदाहरण घ्या. युरोपियन जीसस हा संत होता, साधू होता, तत्वज्ञानी नव्हता. अरिस्टॉटल तत्वज्ञानी होता, संत नव्हता. सॉक्रेटिस संत होता, तत्वज्ञानी नव्हता. आणि याचं उदाहरण घे. एकच उदाहरण असं आहे, 2 उदाहरण. एक प्लॉटिनस नावाचा मनुष्य होता, ग्रीक. तो मात्र साधू होता आणि तत्वज्ञानी होता. आणि दुसरा स्पिनोझा म्हणून होता. 17व्या शतकामध्ये समर्थांचा समज आली, देवाचा फार मोठा तत्वज्ञ. तोही साधू होता आणि तत्वज्ञानी होता. 7 दिवस समाधी लागायची त्याची. जीव होता तो, आणि जीव लोकांनी त्याला वाईट टाकलेला होता. एक्सकम्युनिकेशन असं त्याला म्हणतात. लक्षात आलं ना की तत्वज्ञानी म्हणजे दार्शनिक हा बुद्धिप्रधान असतो. दुसरा संत हा दार्शनिक असेलच असं नाही, पण असूही शकतो. तेव्हा भारतामध्ये, आता बाकीचं सोडत नाही, भारतामध्ये जे मोठे दार्शनिक झाले ते सगळे साऊथ इंडियन होते. सगळे दक्षिणेतून आलेले. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य. वल्लभाचार्य तर तेलुगू याला जाऊन राहिलेले होते वृंदावनामध्ये. निंबाळकाचार्य, सगळे साऊथ इंडियन. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, अलीकडच्या काळात सुद्धा भारतातला मोठा दार्शनिक राधाकृष्णन मद्रास तेलुगू होता, मद्रासमध्ये. हे त्या प्रांताचं वैशिष्ट्य. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय? भारतामध्ये 3 बुद्धिप्रधान प्रांत आहेत. एक मद्रास तिकडचा, दक्षिण हिंदुस्थान, अतिशय बुद्धिमान लोक. दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा बंगाल, हे बुद्धिप्रधान. पंजाबी लोक सुद्धा मोठे आहेत, पण ते मिलिटरीमध्ये. शीख होते ते ठीक आहे, हुशार नसतं असं माझं म्हणणं नाही. अलीकडचा तो अर्थमंत्री मनमोहन सिंग पण आपल्या बोटावर बोज नाही, बाकी बोटा उठाव तेवढंच सांगण्याची पद्धत आपली एवढंच. त्यांचं काम म्हणजे अभ्यास. आता महाराष्ट्र हा बुद्धिप्रधान देश. हो, भागवतावर जी प्रसिद्ध टीका आहे, एवढी टीका लिहिलीच नाही कुणी सुद्धा, ते श्रीधर स्वामी महाराष्ट्रीय. हो, यादवांच्या काळी महाराष्ट्रीय. तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे? इथे अध्यात्मशास्त्राचे प्रवीण झाले. मी का सांगते आपल्याला, निवृत्तीनाथांच्या सारखा सत्पुरुष, नाथपंथाला पुनरुज्जीवन देणारा, ज्याने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दिले, ते सुद्धा दार्शनिक नव्हते. पण एक लक्षण आहे, हे जे दोघं आहेत, नाथ एकनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, यांच्यामध्ये मिश्रण आहे.
दार्शनिक तर होतेच, पण खरे सत्पुरुष होते. आणि त्यांनी दर्शनाचा म्हणजे तत्वज्ञानाचा उपयोग आपला अनुभव सांगण्याकरता केला. ना तर पैठणचे होते, पैठणला दक्षिणची काशी म्हणत त्यावेळेला. अलीकडे जसे लोक नाही का ऑक्सफर्ड येथे 300 वर्षाचे युनिव्हर्सिटीज आहे, किंवा याला अमेरिकेमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणतात, कोलंबिया युनिव्हर्सिटी म्हणतात, किंवा आईन्स्टाईन होतं प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये. हे जसे विद्यापीठ आहेत तसं पैठण हे संस्कृत विद्येचं माहेरघर होतं इकडे. म्हणून त्यांना फार त्रास झाला. त्यांनी मराठी त्यांना असं म्हणावं लागलं, संस्कृत वाणी देवे केली, मराठी काय चोरापासून आली असं म्हणावं लागलं. पाठवतो आता काय सांगावं. बरं का, सांगण्याचं हे तुम्हाला एवढंच आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती भाष्य लिहिताना दर्शनाचा किती उपयोग केला आहे. अध्यात्म सिद्ध करण्याकरता जास्त महत्व दिलं नाही. म्हणजे तत्वज्ञानाचा तेवढाच उपयोग. त्यामध्ये काय विशिष्ट आहे. आता आपला 9वा अध्याय चाललाय ना, एक लोककथा आहे ती आतापर्यंत चालत आली. 700 वर्ष झाली ना. आणि नामदेवाचे 4 मुलं ते सगळे त्यांचं ते तयार केली होती समाधी, त्या पायऱ्या करणं, ते खोदणं, आतमध्ये सगळं ते पाठ मांडा, समय लावा, अंक करा सगळं. तेव्हा अशी एक लोककथा आहे की ज्ञानेश्वर महाराज आत उतरले आणि पाटावर बसले, तेव्हा मांडीवर 9वा अध्याय घेऊन बसले होते ज्ञानेश्वर. ही लोककथा आहे, पण एखादी असली पाहिजे असं मला वाटतं. का सांगतो आपल्याला. त्याला महाराजांचं उत्तर फार अप्रतिम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहायला प्रवृत्ती झाली का म्हणाले. एक सत्पुरुष दुसऱ्या सत्पुरुषाचं म्हणून सांगतो. फार रम्य आहे बघा, साहित्य या दृष्टीने, वाङ्मय. ते म्हणाले, दृष्टांत कसं दिला. एक गृहस्थ होता, त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं, अरे की आमच्या माणसाला हा निरोप जाऊन सांग. तो सोहळ्यामध्ये होता, पूजा करीत होता देवाची. मग मुलाला सांगितलं बोलवून. मुलगा निघाला, चालला. त्याला काय वाटलं, हा लेखाचं बरोबर सांगेल तरी निरोप कोणाच ठेव. म्हणून आपणच उठला, धोतर कपडे घातले नेसून, आणि आपण जाऊन ते निरोप सांगितला. तसं भगवंताचं झालं म्हणाले. श्रीकृष्णाने त्या कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली. सहज मनात सगळं लोकांना कळते ते एवढं कोणा ठेवू, पण कपडे बदलून ज्ञानेश्वर महाराज होणार. ज्ञानेश्वर भगवान विष्णू श्लोकच आहे. निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार आहे. मुक्ताख्या ब्रह्मणस्करा. हा, तर हे पदोपदी जाणवलं. हे तरी का, तर आपला श्लोक काय आहे बघा, नाही का. मागच्या वेळेला नमस्यंत येतच गृहव्रता असं झालं आपलं, नाही का. म्हणजे योगाचं वर्णन आलं. आता पुढच्या वेळी ते नमस्यंत महाभक्त्या, मला भक्तीने नमन करतात. एवढंच मुळात एवढंच सांगितलं श्रीकृष्णाने. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नमन भक्ती सांगितली. आता हे नमन भक्ती म्हणजे काय लक्षात आहे. नम नम म्हणजे नम्र होणं. नम्र होणं म्हणजे वंदन करणं. वंदनामध्ये काय आहे, आपलं डोकं आपण गुरुच्या पायावर ठेवतो, देवाच्या पायावर ठेवतो. आपलं उत्तमांग ते हिनांग, उत्तमांग हिनांगावर ठेवणं हे वंदन करणं. डोकं ठेवण्याचे 3 प्रकार आहेत मानवी जीवनात. एक प्रेमाचे नवरा बायको आहे, तर बाई आलिंगनामध्ये आपलं डोकं नवऱ्याच्या खांद्यावर ठेवेल. दुसरं आहे ते मूल किंवा मोठा माणूस सुद्धा आईच्या मांडीवर डोकं ठेवेल. आणि तिसरं आहे ते देवाचे पावकी गुरुच्या पायावर डोकं ठेवेल. तर भक्तीचं मर्म असेल तर पायावर डोकं ठेवणे. गुरुच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवत नाही का. अलीकडे ठेवतील बघ, काय सांगू सगळं बदल आहे. नाही उलट व्हायचं, माझ्याच पाया पडतो, शिष्य कोण घडतोय म्हणून आणतोय. बरं का, पण फार महत्व आहे बरं का.
बरं, नमनाला काय आणखी महत्व आहे? नम्रता. नम्रता मी सांगितलं, नमापासून वंदन करणे यापासून नम्रता. पण त्याला आणखी शब्द आहे, लीनता. हा एक शब्द नम्रतेचा अर्थ. दुसरा अर्थ आहे विनय. विनय. आता काय मला सांगा, लीनतेत काय फरक आहे? म्हणून आपण तिने लक्ष देऊन ऐका, आपल्याला ते शक्य आहे म्हणून. बाकी ते मागच्या रविवारचे योग रीतीने ऐकून ठीक आहे, ऐकायला असं शक्य आहे का मला सांगा? नाही, आज कठीण आहे फार. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले की फार कठीण आहे. बोचरिया चणे खाणे पडेल. ज्याला दात नाही त्याला तुम्ही चणे खायला गेले, खाता येतील? अरे नाही, तसा हा योग आहे. यमन नियम ते सर्व काय भांगड असेल. मग ही जी नम्रता आहे ही कोणालाही केव्हाही करता येईल आणि अतिशय आचरणाला सहज आहे, हे सांगतो आपल्याला. म्हणून आपण लक्ष देऊन ऐका. तेव्हा या नम्रतेला काय एवढं महत्व आहे? आता लक्ष द्या म्हणण्याचा हेतू असा, पायरी पायरीने आपण जाऊ. आज माझा प्रोफेसर जागा झाला म्हणून शिकवण्याच्या दृष्टीने सांगतो. पहिलं असेल तर व्याख्या त्याची व्याख्या अध्यात्मात आलेली आहे. हे काही दर्शन नव्हे, अध्यात्मात भगवंताचं साधन म्हणून आहे. तर जीव आणि शिव यांच्यातला हा संबंध आहे, हे लक्षात ठेवा. नम्रता हा संबंध आहे. त्या संबंधात काय आहे? विशेष दृष्टिकोन आहे. तुम्ही बघा, नवरा बायको, बाप मुलगा, आई मूल, मालक नोकर, हे सगळे संबंध आहेत ना, तर प्रत्येकाची दुसऱ्याबद्दल दृष्टी असते. मालकाची दृष्टी काय? तर त्याला पगार कमी, काम खूप. आता ते महादेव महागाई भत्ता सुद्धा याच्यात घालतात, ते सोडून द्या. पण महागाई भत्ता वगैरे काही नाही, पगार एवढा, काम एवढं. याच दृष्टिकोन काय? थोडा काम कमी, पगार पुष्कळ, नाही का? तुम्ही बघा, असंच आहे प्रत्येक संबंधामध्ये दृष्टिकोन. यात काय दृष्टिकोन आहे? हे अध्यात्म आहे, हा काही व्यवहार नव्हे. यात असं आहे, परमात्माशी संबंध आहे, गुरुशी किंवा परमात्म्याशी. तो अनंत आहे, मी शांत आहे, मी मर्यादित आहे. तेव्हा अनंताशी शांताचा काय संबंध असावा, काय दृष्टिकोन असावा, हे नम्रता सांगते. ही व्याख्या ती म्हणजे काय? तर अनंताला माझ्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं स्थान देणं म्हणजे नम्रता. ज्याच्या जीवनामध्ये अनंताला स्थान नाही तो होऊ शकत नाही, सत्पुरुष नाही, साधन होऊ शकत नाही. बरोबर. मग दृष्टिकोन काय आहे? लीनतेचा. लीन म्हणजे लय पावणे, एक जीव होणे, अनंतामध्ये विरघळून जाणे, त्याच्याशी तादात्म्य पावणे म्हणजे नम्रता. हा त्याचा अर्थ आहे खरा. बरे बर, हे असं का? तर म्हणाले अनंत जो आहे तो अव्यक्त आहे. मी आज जो आहे तो शांत हा व्यक्त आहे ना. तेव्हा ज्या प्रमाणात व्यक्त अव्यक्त बने त्या प्रमाणात नम्रता. लीन व्हायचंय ना, त्याच्यात विलीन व्हायचंय. हे झालं तांत्रिक व्याख्या, टेक्निकल. पण महाराजांचं एक वाक्य सांगतो आपल्याला, फार ऐकण्यासारखं आहे. किती सोपं वाटतंय पण किती महत्वाचं. जे घडेल, एक एक शब्द सांगतो, जे घडेल आणि दिसेल त्यामध्ये भगवंताचा हात दिसणं म्हणजे नम्रता आलीच. हा त्यांचा आलीच. नम्रतेला आणखी काही नाही. आणि त्यांच्या इच्छेने त्यांचा हात दिसला पाहिजे. म्हणजे जे घडलं आहे त्याच्या मागची शक्ती असेल तर ती आहे. हे ज्याला दिसलं त्याने दिसणं शब्द वापरला. जे घडेल आणि दिसेल त्यामध्ये ज्याला भगवंताचा हात दिसेल म्हणजे नम्रता आलीच. म्हणजे मी नाहीच, नाही का? बर, हे दिसणं म्हणजे काय? हा दृष्टिकोन आहे.
अनंताशी माझा जो संबंध आहे हा दृष्टिकोन आहे. प्रत्येक माझ्या व्यवहारात हे दिसलं पाहिजे मला, किंवा आणि हे त्यांच्या इच्छेने, त्यांच्या इच्छेने, त्यांच्या इच्छेने. हो ना? तुम्हाला जरा हे कठीण वाटेल, मला कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तुझे पावलं वगैरे घालते आणि कमाल आहे त्या पुरुषाची. वा नमस्ते महान भक्त्या, काय भक्तीने मला नमन करतो, केवढं मूळ म्हणजे भगवंतानी एकदा नक्षर थोडक्यात घातलंय आणि केवढं त्यांचा विस्तार आहे. म्हणून भगवंताच्या मनातला भावाचं सांग. बर, आता हा जो दृष्टिकोन हा कोणाचा? माझा. मी कोण? तर माझी प्रतिमा जी मी केलेली आहे, तो मी सेल्फ इमेज, माझी प्रतिमा मी बनवलेली आहे काहीतरी. एक गंमत सांगतो तुम्हाला. हा काल एक दिवस तुम्हाला भेटायला आले, त्यांचा मुलगा CA बसतो. तो 2-3 वेळा त्याने पट्टी खाल्ली म्हणजे नापास झाला. हा त्याने उर्दू शब्द आहे, कुस्तीमध्ये त्याला पाडला म्हणजे त्याला पट्टी द्या वस्तू म्हणतात. असा परिणाम होतो भाषेचा बघा, बरं का? म्हणजे नापास झाला. तो तर नको म्हणतोय, पुन्हा काय करावं, आमचं करावं, मी नको. अरे म्हणलं बसू दे त्याला, उगीच तू भेटला नाही, बसू दे काय, बरं का? तर मी त्यांना काय म्हणलं त्या असताना की म्हणलं तो नाराज काय झालाय, आज दरवेळेला फजित हो लोक काय म्हणतात, काय रे कशाला बसतोय परीक्षेला, काय बरं का? पण म्हणलं का बसतोय तू, का धडपड करतोय? मग म्हणलं पैसा कशी मिळणार, असं दृष्टिकोन असतो. बरं का? आता जसे डॉक्टर गल्लोगल्ली झाले तसे इंजिनियर सुद्धा गल्लोगल्ली होते, झाले असते माहिती नाही. मी असं ऐकलंय की परीक्षेला 40-50 वर्षाचे वय झालेले लोक सुद्धा CA बसतात. बरं का? ते बरोबर आहे, त्यांना काहीतरी पैशाचा लाभ असेल. हेतू काय सांगण्याचा मला की यामध्ये दृष्टिकोन असतो. तो कोणाचा? समजा असा एक नापास झालेला मनुष्य आहे, त्याचं लग्न व्हायचंय, बायको म्हणजे काय दिवे लावले ते पेशंट नापासच झाला की नाही. मेडिसिन मध्ये असं आहे बरं का की हे MDचं म्हणतात 5-6 वेळा बसावं लागतं. आणि जर लग्न झालेलं असेल तर मनात म्हणेल काय नवरा भेटला नाही आलं, त्यात प्रॅक्टिस काय करणार. त्याला एक डॉक्टरने उत्तर दिलं मला, ते मात्र म्हणाले इतकं वाचलं म्हणजे आपण प्रॅक्टिस झाल्यावर तोपर्यंत काय का. आणि तोपर्यंत मुलं वाढ झाल्यानंतर तुझं मला डॉक्टर म्हणायची सोय नाही, काय नापास होत. म्हणजे माझी जी प्रतिमा आहे, मी बनवलेली प्रतिमा, त्या प्रतिमेचा एक विशिष्ट संबंध त्या भगवंताशी करतो. बर, हा संबंध मित्रत्वाचा असणं शक्य नाही, कारण तो अनंत, मी शांत. कसं मित्रत्व करणार? बर, त्याचा बरोबरीने नाहीच मित्र म्हणून. त्याला सेवा करण्याकरता मी दास म्हणावं ती तयारी नाही. कसं शक्य आहे मला सांगा? सेवा काय सोपी आहे? ते मारुतीचं उदाहरण देताना तो सेवेचा आदर्श आहे म्हणून, नाही का? किती कठीण असेल मला सांगा. सेवेचं मर्म काय आहे? त्याच्या मनात जे येणार त्याचा आधीच अंदाज पाहून त्या असं ऐकतो मी की त्याच्या प्रजे हे हे मेरा काम नाही आहे उसको बोलो वा, नाही का? म्हणजे हाच नौकर त्याचा झाला शरीरची स्थिती आहे. आणि लोकशाहीमध्ये असंच आहे, राजा हा जनतेचा सेवक आहे असं त्यांचा आदर्श आहे. सांगण्याची तुला आपल्याला तर माझी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा अनंताशी संबंध जोडणं हे त्याचं मर्म आहे. संबंध कसा पाहिजे? तर माझी जी प्रतिमा आहे मी बनवलेली ती क्रमाक्रमाने कमी होऊन नाहीशी होणं, पूर्ण लीन होणे त्याचं उच्च शिखर आहे. तुला मी तुम्हाला लक्ष द्या म्हणून सांगितलं ना, ते तत्वज्ञानाच्या विषयाकडे काय केलं म्हणजे याची प्रतिभा असून नसण्यासाठी नाही. मग तरी मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय करून केली की म्हणाले शेवटी मी शरण जातोय ना, किंवा मी होतोय ना, मी नम्र होतोय, तर मी संपूर्ण नाहीसा केला तर भगवंताला चैन पडायचं नाही. म्हणून त्यांनी अनुभव सांगितला, जीव परमात्मा धोरी परिसमून ऐक्य असेल, वेगळे नाही, एकाच आसनावर हृदय हृदयाच्या हृदय भोरी विराजती. शब्द कसे घालते बघा, सिंहासनावर बसल्याच नाही, हृदय सिंहासनावर. काय ते ऐश्वर्यच आहे, म्हणजे इतकं ऐश्वर
भगवंताने सेवकाला विचारावं की अरे मी काय करू. असं तुळशीदासांनी सांगितलं ना आपल्याला की त्यांनी जे ऍप्लिकेशन केलं हो काय मला आपला म्हण, दुसरं काही नाही. एक उभी केली आहे त्यांनी की भगवंताने तू मला आपला म्हण, आपला म्हणून आपली मोहर कर म्हणजे छाप. तर मी मारुती जवळ दिला अर्ज किंवा राम खुशीत असले तरी त्यांच्या पुढे करा. तेव्हा मारुतीने खूप काय केली, मी जाईन म्हणाले, पण माझ्या नामस्मरणामध्ये मला ध्यान राहील तरी कोणाला बघ. मग मी काय करतो, सीतेच्या हातात देतो. सीता महावस्त्रात आहे, रामाचं खुश खबर पाहून तरी हातात देईल म्हणाले. आणि मग बांधायचं वशिला लागून त्यांनी पास केलं. मनुष्य स्वभाव तो मर्यादा पुरुषोत्तम आहे ना. तिथे नाही का म्हणतोय तो जाऊ जाऊ काय असं करता सांगण्यात येतो काय आपल्याला की क्रमाक्रमाने मी नाहीसावी. कुठपर्यंत नाहीसावी. रामकृष्ण म्हणाले ना की इथे दोघं जण आहेत म्हणजे मी आहे आणि देवी आहे असं सांगतात बरं का. अशी आहे. आता हे पाऊल पुढे चला. हे जे सगळं करायचं हे करणार कोण. माझी प्रतिमा ही मानसिकच आहे. तेव्हा मनाची जी अंग आहे ती सगळी अंग लीन व्हायला लागणार, नम्र व्हायला लागणार. सहज आठवलं म्हणून सांगतो, नम्रतेची आपल्याला कल्पना आहे. आता थोडे हे सांगितलं प्रोफेसर जागा झालाय म्हणून. हे अध्यात्मावर लिहिणारी बाई होऊन गेली इंग्लंडमध्ये. तिचं नाव अंडरहिल म्हणून. त्या बाईच्या ग्रंथामध्ये एक वाक्य आहे सत्पुरुषाबद्दल किंवा अध्यात्माबद्दल. इंग्रजी आहे मग मराठी सांगतो. ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे नम्रता, लीनता. ह्युमिलिटी इज द मेन स्प्रिंग ऑफ मिस्टिसिझम. एखादं घड्याळ आहे त्यामध्ये मुख्य जी स्प्रिंग असते ती नाही तर बाकीचं व्यर्थ आहे. तसं अध्यात्मामध्ये जर खरं असेल तर नम्रता इज द मेन स्प्रिंग ऑफ मिस्टिसिझम. असं आहे. म्हणून आपल्याकडे तुकारामाने हा अप्रतिमच सांगितलेला आहे. वा, ते काही दार्शनिक नव्हते पण अनुभव. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अरे अनंत जगाला व्यापून उरणारा त्याला त्याने हृदयात तोडला. काय नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. फार सुरेख का. समर्थाने काय म्हटलंय ते जरा थोडे दार्शनिक म्हणजे त्यांचं होतं थोडंसं बाजूला नाही का 5, 6, 7 समाज हे दशक म्हणजे काय लोक पिकवणारेच आहेत ते. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पिसूची काही हे गौरववादच आहे हो. अजातवाद म्हणतात जे झालंच नाही परंतु सांगू काही ज्याने संशय मिळेल दर्शनच आहे. तेव्हा अतिलीनता सर्व भावे स्वभाव मनाचा श्लोक आहे. किती साधा आहे पण काय अर्थ आहे. अतिलीनता एक्स्ट्रीम ह्युमिलिटी. सर्व भावे मनापासून स्वभावे कृत्रिम नव्हे अंगभूत झाली पाहिजे. जसं एक गंमत सांगतो. एक काय एक मामले आहे भारी शिवाय द्यायचा होतो तेव्हा ऑफिसातल्या लोकांनी तक्रार केली की हा आम्हाला शिव्या फार बरं का. तेव्हा तो डेप्युटी कलेक्टर आला किंवा काय आहे तपासणीला तेव्हा त्याला बोलावलं आम्हाला का ओळी तक्रार आहे तुम्ही फार शिव्या देता कोण भोजन तर शिव्या देतो. तेव्हा तो कलेक्टर म्हणाला यावेळेला सवय आहे ती शिवायला अडचण आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला क्लास मध्ये असं सांगता येत नसे. तुम्हाला झोपा येतील म्हणून सांगण्यात हेतू काय स्वभावे याचा अर्थ हा आहे सहज अकृत्रिम झाली पाहिजे. आपण नेहमी पाहतो समजा तुम्ही पान सुपारीला गेला आणि मग मंडळी बसलेली आहे आणि तुम्हाला तो मालक या इकडे या तिकडेच बरं आहे मनात असलं बरं का तिकडे बसावं म्हणून बाहेर दाखवायचं हे असलं नाही. अतिहीनता सर्व भावे स्वभावे. काय त्याचं लक्षण सांगितलं समर्थाने
सज्जनाला संतोष व्हावे. महाराजांचं वाक्य छान आहे. आपली इथे हे चालू असताना मनाचे श्लोक महाराज म्हणाले, सज्जन म्हणजे सत्पुरुष. सत्पुरुषाला एकाच माणसाला पाहिल्यावरती आनंद होतो जो दीन आहे त्याला. कारण अहंकार कमी आणि तो भगवंताला आवडतो, तेव्हा असाच मनुष्य त्याला संतोष व्हावे. अरे हे पात्र बरोबर आहे, भगवंताचं ज्ञान घ्यायला हे पात्र योग्य आहे. तेव्हा समर्थाने आणखी एका श्लोकात सांगितलेलं आहे, अतिलीनता वाट सायुज्यतेची. सायुज्यते ही मोठी मुक्ती आहे, 4 मुक्तीपैकी सायुज्य मुक्ती. तर म्हणजे खरी वाट असेल तर अतिलीन. आणि मला असं सांगा, लीन माणूस कोणाला आवडत नाही का? नम्र माणूस सगळ्यांना आवडतो ना. अगदी खरंच आहे, त्या शंकाच. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय, पाण्याचा ओघ असं खाली जातो. ते म्हणाले खड्डा आहे, त्या पाण्याला सांगावं लागेल की खड्ड्याकडे जा. ते जसं सहज तसं जातं. तसा मनुष्य जो दीन असतो तो कोणालाही आळपडूनच मानतो. त्याचं कारण त्यांनी तुला सांगितलं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तो का मान देतो. तेव्हा आपल्याला नम्रतेचं लक्षण सांगितलं. अनंत अशी संबंध पाहिजे, होय ना. हा संबंध आपल्या मानसिक प्रतिमेने येतो का म्हणत तिथे मर्म आहे त्याचं. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी, आपण ज्याला पर्सनॅलिटी असते, इंग्रजी शब्दाचा अर्थ फार छान आहे. पर्सोना असा मूळ धातू आहे. पर्सोना हा लॅटिन शब्द आहे. पर्सोना म्हणजे तुम्ही माहिती नाही, लहान पोरं वाघाचे ते तोंडाला बांधतात नाही का, म्हणजे वाघ दिसतो तो. तसं आपण अंगावरचे पांघरून घेतो त्याला पर्सोना म्हणतात. म्हणजे मी हा तसं नाही तसं दाखवतो ते पर्सनॅलिटी. अहो यात सुद्धा एक भौतिक आनंद आहे ना, ते समजून घेण्यामध्ये सुद्धा त्याची पर्सनॅलिटी असते. अरे पर्सनॅलिटी म्हणजे आज आवाजच आहे. आणि नेहमी ध्यानात ठेवा, आपण प्रत्येक माणसाला तुमच्या आमच्यापैकी 2 जीवन असतात, एक लौकिक जीवन आणि खाजगी जीवन. जो माणूस पुरुष तिने जगामध्ये आहे, काय सज्जन आहे, काय चांगले, बायको म्हणते घरात विचारा काय आहे ना, असं तसंच बायकांचं कुटुंब सगळ्यांचं मांडलं जातं. कुत्र्याला आणि मांजराला ते नाही का. समजा उदाहरण सांगतो, एका बाईला नाही, एका डॉक्टरच होते एका बाईला, तर वय झाल्यावरती बाईला दिवस राहिल्यानंतर काय डॉक्टराचं पुन्हा हे तुमचं हे आहे त्याच्यात काय म्हणजे निसर्ग आहे काय करतात. मांजर असं करायचं नाही. 4 पिल्लं झाली तरी पण नका करायला, त्यावेळेला 4 पिल्लं झाली तर झाली. आणखी एखादं पिल्लं बोलावली दूध द्यायला या माझ्याबरोबर. हा कसं आखरी श्रीमंत आहे. कुत्रा म्हणजे कुत्रा, घोडा म्हणजे घोडा. माणूसाने आत बाहेर येत. आणि नम्रतेमध्ये हे जे दुसरं आहे हे नाहीसं करून एकच तेव्हाही पहा तुम्ही त्याला नम्रते नाही का. याला एक उत्तम उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातले एक अतिशय मोठे प्रवचनकार, हा बोलायचे 1.5 तास काय कोणी 2-3 ऐकले त्यांची फार सुंदर पाठांतर काय काय विचारू नका. त्यांना भेटायला एक रस्ते गेले, तेव्हा दार वाजवलं बाहेरून. त्यांनी काय ऐकलं, बायको नवरा बायकोची भांडणं चालली होती, त्या आधीच शिव्यागाडी गेली होती. आणि कडी वाजवल्याबरोबर शिव्यागाडी थांबून जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी, दार उघडले. हे डबल पर्सन आहे. तुम्ही आम्ही सगळे असं करतो. हा खचून असतो आला अरे अरे काय. किंवा तुम्ही ऑफिसला जाणारे स्त्री पुरुष आहात, गुड मॉर्निंग सर, आमचा आला भेट ना, आता काय करावं, पण बाहेरून गुड मॉर्निंग सर आहे की नाही. हे नम्रता म्हणजे नम्रता. बरं, तो इतका सरळ स्टँडर्ड जबाडी हे नाही, दोनपणा नाही का. आता हे जे साधायचं, मी घड्याळाकडे लक्ष देऊन सांगते, हे जे साधायचं हे मनाने साधायचंय. कारण माझी मानसिक प्रतिमा आहे ना, ती बदलायची आहे नाही का. हे जर करायचं असेल तर मनाचे जे गुणधर्म आहेत, मनाच्या ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती आनंदाकडे गेल्या पाहिजे. पहिली असेल तर बुद्धी, कारण आत्म्याच्या जवळ आहे ना ती. तेव्हा
रॅशनल ह्युमिनिटी पाहिलं असेल तर बौद्धिक नम्रता. मग ती कशी? तुम्ही म्हणाल आपलं काय कसं काय आहे, विद्वान असेल त्याची गोष्ट मिळाली नाही. प्रत्येक माणसाला आपल्या विचारांचा, आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो. व्यवहारात तो जरूर आहे, पण भगवंताच्या बाबतीत म्हणतात की तो राहता कामा नये. तर किती जरी विद्वान असलो, आपण किती जरी व्याख्यान देणारे असलो, ग्रंथकार असलो, बुद्धी प्रसन्न आणि तीव्र आहे, सगळं असताना अनंताशी जोडणं म्हणजे या पृथ्वीवर अनंत माणसं होऊन गेली, आज आहेत, पुढे होणार आहेत, आणि अशामध्ये कितीतरी बुद्धिमान माणसं होऊन गेली. म्हणून माझ्या बुद्धीचा अहंकार मला नसला पाहिजे, ही बौद्धिक नंबर. लोकमान्यांनी आपलं गीतारस्य लिहिलं ना, 1000 पानांचा ग्रंथ आहे, आणि हा जगातला एक पुरुष होऊन गेला. त्यांना ठेवा आपण खरोखरच बुद्धिमान. तेव्हा प्रस्तावनेच्या आरंभिक त्यांनी तुकाराम महाराजांचे एक वाक्य घातले, कायम्या पामरे जाणारी उत्तरे, बरं का, तरी या विश्वंभरे. म्हणजे मी एवढा ग्रंथ लिहिला खरा, पण मी लिहिला असं मला म्हणता येत नाही. प्रस्तावनेत पुढे म्हटलंय, जर हे मोठे मोठे ग्रंथकार यांनी लिहिलेलं नसतं तर मला हा ग्रंथ लिहिता आला असता का नाही, त्याचं संशय. काय नम्रता असेल तुम्ही विचार करा, नाही का? बुद्धीची नम्रता फार दुर्मिळ आहे. त्यांना ठेवा. महाराजांना मी एकदा विचारलं, असा विद्वान आणि खरा लिही आपण कोणी पाहिला का? पाहिलं. एकदम म्हणाले, कृष्णशास्त्री उत्तमपैकी गेले होते ते. महाराजांना काय म्हणाले, त्यांना फार मोठी पदवी होती, दरभंगाच्या राजाने दिले, वेदांत चुराण. तेव्हा ते महाराजांना म्हणत, महाराज वेदांतावरती संस्कृत असा एक ग्रंथ नाही की मी जो वाचला नाही, पण मला समाधान झालं नाही. असं जो म्हणू शकतो तो काय असेल मला सांगा. आणि त्यांचा अवतार म्हणजे काय, कमरेला एक पंचन, खांद्यावर एक पंचन. कोण म्हणणार हा विद्वान आहे म्हणून, आणि दारीबिरी वाढलेली नाही का, पण काय भावना असते. आणि आपलं कसं होतंय, हे शाळेमध्ये की नाही ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये नाचा विचार शिकवतात. घरी आले की आईने आज नाचायला शिकवलं, बघू नाचू, कशापैकी आपली किंबहुना जितक्या जास्त टाळ्या वाजून तितकी जोरात होते, नाही का? असं होतं बघ, असं असते नाही. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, जिथे तिथे माझ्या बुद्धीची चमक असून सुद्धा पुन्हा असं वाटलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो खरे थोर लोकमान्यांचे सांगतो आठवलं म्हणून, की मद्रासला ते गेले असताना गाडीत बसले, निघाले होते. ते पोलीस, तिथला जो पोलीस कमिशनर होता तो म्हणाला, आपण काय करणार स्वराज्य मिळाल्यावर, राष्ट्रपती होणार का काय होणार? म्हणाले, सगळं सोडून मी एका कॉलेजमध्ये गणिताचा प्रोफेसर होईल. बरं, पुढे काय म्हणाले ते ऐकण्यासाठी, आपली भारत माता वांझ नाही, माझ्यासारखे किती बुद्धिमान माणसं निर्माण होती. मी आपलं गमतीचं म्हणतोय, अलीकडे ब्युटी कॉन्टेस्ट, सौंदर्याचं तुम्ही पाहताना मी आपल्याला कळत नाही बुवा, त्या बाईला इतकं सौंदर्य दिसत नसून का बक्षीस देतात नाही कळत नाही आपल्याला. आपण वेडे हो, आपल्याला सौंदर्य शास्त्र कळत नाही, आम्ही शिकवलंय पण हे कळत नाही बरं का. आणि ती जर द्वार असली स्वभावाने तर काय राम जाणे प्रपंच करेल. सुंदर आहे दिसायला पण भांडखोर आहे, तर काय करायचं नाही का. मुद्दा नाही, मुद्दा माझ्या म्हणण्याचे तसं आहे. पण खरं बाईने किंवा पुरुषाने सौंदर्याचा अभिमान करावा का, अगदी साधा बुद्धीच्या दृष्टीने. अरे जगामध्ये अनंतची झाले, जन्मोन या गेले, होऊन या गेले राजरंग, तुकाराम महाराजांचा अभंग आहे नाही का. किती माणसं सुंदर सुंदर अशी होऊन गेली, काय आहे तुझे आपण आहोत नाही का. म्हणून बुद्धीचा अहंकार किंवा बुद्धीचा जो हा मोठेपणा आहे हा नाहीसं करणं ते पहिलं पाहिजे. शिकायचं आहे ना पहिले की नाही माझ्यासाठी बुद्धी. दुसरा कल्पना, कल्पना कल्पना तुम्ही आम्ही केल्याशिवाय राहूच शकत नाही. कल्पना सारखी असते बरं का. एक उदाहरण घ्या, जर मी निरूपण लांबवरून संवादा झाले, कल्पना गाडीची वेळ झाली तेव्हा संबोधात कोण आलो
बघा तुम्ही. पुन्हा असं वाटतं अरे गाडी जागा मिळते की नाही, काय कोणा शोभा धक्काबुक्की आहे, काय धोका आहे. कल्पना ती प्रत्येक ठिकाणी कल्पना आहे. असं काय करता कल्पनेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. तर या कल्पनेमध्ये ज्याची खरी सृजनशील कल्पना आहे, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, नाटककार, कथाकार, नाचणारे लोक किंवा चित्रकार, काय कल्पना असते, कवी काय कल्पना त्यांच्या धावतात. शास्त्रज्ञ मोठे मोठे जेव्हा कल्पना करतात ना, त्याला सायन्स मध्ये हायपोथेसिस असं म्हणतात. की तुम्ही पाहिलंय, वस्तूचं निरीक्षण केलं, पण त्यावरती तुम्ही रचना करता कल्पनेनं, त्याला हायपोथेसिस म्हणतात. आपल्याकडे ज्या नवीन शब्द बनवला अभ्युपगम, समजायचंच नाही काय पडायचं बरं का. त्याला इंग्लिश मध्ये थिअरी अबाउट द कॉज असं आहे. डॉक्टर येऊन तुमची तपासणी करतो, हे पहा, हा रिपोर्ट पहा, तो रिपोर्ट पहा, अंक पाहतो. पूर्वीचे वैद्यकीय नाडी बघा, डोळे बघा, अंक बघा. आता म्हणजे ते फाईलचे फाईल असतं बरं का. काही संबंध नसतो, पण तुमची तपासा, लैंगिक तपासा, रक्त तपासा, डॉक्टर मेंदू तपासली ते वाढेल म्हणजे याचा खिसा पाकिट खाली सुट जातो की येईपर्यंत रोग बरा व्हायच्या ऐवजी यात लागेल. आणि मग तो ठरवणार त्याला की नाही हायपोथेसिस म्हणतात. डायग्नोसिस ज्याला म्हणतात ना, चिकित्सा काय आहे, रोग काय आहे, त्याला कल्पना असते. आणि ती व्हेरिफिकेशन म्हणजे खरं होतं का नाही, मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही, मग औषध द्या, ज्याला बघायचं माझं बरोबर नाही नाही. मग तिने तो तुमच्या फॅमिली डॉक्टरने कन्सल्टंट बरं का. तो कन्सल्ट करतो म्हणजे तुमच्या पाकिट खिसा पाकिट कन्सल्ट करूनच बोलतो. सांगण्याचे तुम्हाला एवढा कल्पना, किती कल्पना तुम्ही कराल. अशी कल्पना करणारे जगामध्ये केवढे होऊन गेले. काय आहे अनंताची कल्पना आहे बरं. ते फक्त समर्थच करू शकले, ज्ञानेश्वर महाराजच करू शकले. कसं आहे समर्थांचा एक साधकाबद्दल ओवी आहे. घालून अकलेचा पवाड, पवाड म्हणजे विस्तार, घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांड होऊन जाड. काय कल्पना कैसे आणले याला काय झालं. लोकमान्य तुरुंगात असताना ते इझी चेअर असेल, त्या दुपारी उन्हाळा असे तिथे जरा मंडालेला, तेव्हा त्याच्यावर बसून ते त्याने त्यांना एक सवय होती, विचार करताना डोक्यावर हात फिरवायचे आणि डोळे असे किलकिले करायचे. तर त्यांचा जो स्वयंपाकी होता तो काहीच होता कुलकर्णी म्हणून. तेव्हा तो एकदा त्यांना महाराज म्हणून तो म्हणाला की महाराज तुम्ही रात्री एवढा विचार कसला करता. बरोबर हो, त्याचं म्हणजे काय लोक तेवढेच की नाही खरा विचार करता. ते काय म्हणाले, अरे माणसाच्या मेंदूमध्ये ब्रह्मांड भरलेला आहे, किती विचार करतो. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांड होऊन जाड. मी अगदी गमतीने विचारतो तुम्हाला, तुम्ही रागावू नका. मागच्या रविवारच्या दिवशी आता सांगा म्हणजे सांगता येईल कसं मी आरोग्यच विचारतो, तुम्ही सांगावं असं म्हणजे काय आपली बघा कशी कल्पना आहे. मग ज्याची कल्पना अशी धावते ब्रह्मांडाचं आकलन करायला काय आपण काहीच नाही. नम्रता आणि ते सांगतात स्मृती मनाने शिकायचं ना, आठवण नाही का. आपण इतकं पाहिलेलं ऐकलेलं, आपण मला कसं वाटतं आपलं म्हणजे गोडाऊन आहे बरं का. आणि ते पूर्वी एक बाळंतीची खोली म्हणून असे घर आहे, लंबन काय जेवलं नाही तर तुम्ही लाल ठरतो त्या खोलीमध्ये. तशापैकी अंगण किती पेपर वाचणं म्हणजे काय करणं मला सांगा. खरंच विचार करा. जगाच्या उच्चापती डोक्यात घेणं हेच की नाही. आणि पुन्हा फायदा नाहीच नाही त्याच्यापासून. वाचू नका असं नाही आहे माझं म्हणणं, पण वाचलं ओकून टाकावं, नाही तर साधन व्हायचं नाही. काय बघा त्याच भानगडी पैसे खाणं ते नाही का. त्या सुखरामने एक खुबी केली मला फार बरं का. त्याची जेव्हा ती तपासणी सुरू झाली ना, तेव्हा तो उत्तर द्यायचं नाही, राम 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 म्हणायचा. उत्तर दिलं त्या म्हणजे आता शब्द आपल्या जे रीती जवळ त्याला असं काय ते दिलं ते जेव्हा माझ्या म्हणण्याचे ना स्मृती परिषद आठवण नाही ठीक आहे हो, परंतु बाकीच्या गोष्टी. आमच्याकडे एक पंडित जे होते मी आपल्याला सांगितलं, त्यांना द्वारकेच्या शंकराचार्यांनी पदवी दिली होती, सर्वतंत्र स्वतंत्र ती पदवी दिली त्यांना. तेव्हा पाच म्हणजे काय, शंकराचार्यांचं भाष्यपाठ, रामानुज पाठ, पाचही आचार्यांचे भाष्यपाठ
अहो आश्चर्य व्हायचं, ते एखादी संस्कृत आठवायची नाही वाचलेलं, किंवा मी पंडितजींनी काय बदलाव म्हणून दाखवायची संस्कृत. अरे काय असेल स्मृती मला सांगा. अशी स्मृती जिथे आहे तिथे तुमच्या आमच्या आठवणीची काय, एखाद्याला अशी स्मृती काय प्रकारे म्हणजे नम्रता, स्मृतीची नम्रता. आणि म्हातारपणी सांगून घेतो, साध्या साध्या गोष्टींचं नाव आठवत नाही. कोणी आला की याला पाहिजे कुठेतरी, पण नाव काय आठवत नाही. बायकोचं नवऱ्याचं असं होऊ नये, तुम्हाला पाहिले बघून म्हणजे. आणि तो स्वरूपणाला येत असला, अरे काय चाललंय तुमचं, घरी यायला माझी आठवण नाही तुम्हाला, नाही का. बायको म्हणाले तिथे राहिलं आपण काय काय सांगण्यात हेतू काय, हे नाहीसं करणं, हे अनंताशी जोड न म्हणजे नम्रता. आणि त्याबरोबर हे करण्यासाठी जे जे निर्माण केलेलं आहे जीव, त्याच्यामध्ये त्याची करामत पाहणं. हे फार महाराजांनी मला असं स्पष्ट सांगितलंय की आपले जे श्लोके असतात ते श्लोक भले आपल्यापेक्षा बुद्धिमान नसतील, साधन करीत नसेल, काही असले, पण भगवंतांनी त्याची रचना केली आहे माणूस म्हणून. त्याची कमाल आहे की नाही म्हणाले, एका सरता एक नाही, हे पाहून म्हणाले आपण जाणीव घेऊन सांगावं. तो आज काय असं कोणाला कळते मला सांगा. आपल्याला माणूस भेटतो, शेजारी घरात राहणाऱ्या माणसाचं आपल्याला आत्महत्येचं काय कळत नाही. एक त्या अमेरिकेने 60 वर्ष लग्नाला झाली म्हणून त्याने त्याचा समारंभ केला. तो जे पत्रकार आले त्याच्यामध्ये काय तर त्यांनी सांगितलं किंवा नवऱ्याला विचारलं किंवा तुझं बायकोविषयी काय मत आहे. तो काय म्हणाला, ऐकण्यासारखं एवढं का फार, माझं प्रेम नाही बायकोवर, पण म्हणाला ती इतकं माझ्याशी जुळून घेते की पुन्हा जन्माला ती इच्छेची लग्न करा. हा पुरुष स्वार्थी बरं का, लक्षात ठेवा बाहेर, पुरुष अतिशय स्वार्थी असतो. बाईला विचारलं किंवा तुझं काय आहे मत याच्याविषयी, तेव्हा ती काय म्हणाली, जास्त हुशार, की याच्या मनात काय असतं हे मला आज पण कळलंच नाही, आणि पुष्कळ वेळेला नाही ते सांगतो मला फसवतो. हा ऐकून ठेवा. दुसरा एक प्रयोग केला मानसशास्त्रज्ञांनी. तो असा केला की नवरा बायको 5-10 वर्ष लग्न झालेले, आणि बायकोनी नवऱ्याचे डोळे बांधले आणि तुला पाहिजे तिकडे नाही असं बायकोला सांगितलं. तर बाईने त्याला तिकडे फिरून घरी आणला, बरं का. म्हणजे धोका दिला नाही, उलटा प्रयोग. बाईचे डोळे झाकले, नवऱ्याच्या हातात दिलं, तर त्यांच्या विहिरीपासून जर उभी गेली, बरं का. असं कधी जाते बरोबर. म्हणजे श्रद्धा बायकांची पुरुषावर जास्त असते म्हणावं तर पुरुष असा धोका देतो, हे लग्नाचं रहस्य देत नाही. बघा तुम्ही, तुमचा विषय नव्हे, मला सुद्धा आठवलं म्हणून सांगितलं आपल्याला. आणि आपण जेव्हा लग्नाचं पसंत करतो ना, तेव्हा असा मनुष्य पाहायला पाहिजे जो आपल्याला सांभाळेल, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवता येईल. दर वेळेला पायावर डोकं ठेवायची जरूर नाही. आता झालं ना, आता ज्ञानेश्वर महाराज बघा, ऐसे हे गहन, मागच्या उदाहरण म्हणजे योगाचं वर्णन. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐक सांगेन ते करीतीये काय, तरी दोन्ही पालववेल, जैसा एक तंतू आंबरी, तैसा मी वाचून चराचरी जाणती. वस्त्र आहे त्यात आडवे उभे धागे आहेत, तर एकच धागा, कॉटन म्हणजे कापूस एकच, त्या कापसाचा धागा आडवा आणि उभा, वस्त्रामध्ये दुसरं काही नाही. हे तसं ह्या विविध चराचरामध्ये चर अचर, चर म्हणजे जिवंत, जिवंत, अचर म्हणजे हे जीवन, सचेतन अचेतन, हे अचेतन, या सगळ्यामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे. ही भावना असणं ही पार्श्वभूमी आहे अध्यात्माची, नमन भक्तीची पार्श्वभूमी. पुढे म्हणाले की आधी ब्रह्मा करून शेवटी मशक धरून माझी समस्त हे जाणवणे स्वरूप माझे. अरे बाप, ब्रह्मदेवापासून दासापर्यंत असे म्हणजे दास, तो केवढा जीव, ब्रह्मदेव म्हणजे विश्व निर्माण करणारा सर्वात उच्च जीव, सर्वात दीन हा मशक, मोठा आणि उच्च आणि नीच, या सर्वांमध्ये त्या कापडामध्ये जसे एकच धाग्याची वीण आहे तसं परमात्मा भरलेला आहे हे जाणून घे.
अरे बाप, काय झाले महाराज उदाहरण सांगायचे. हिमालयामध्ये एक साधू होते, तेव्हा त्यांच्या गुडघ्यावर हे झाले, जखम झाली आणि पू झाला त्या. तर त्याच्यामध्ये चिलटे बसायची, किडे बसायचे. तर तो काय करायचा, ते पू असायचा ते खाऊन असे पडायचे खाली, की ते उचलून पुन्हा ते जखमेत ठेवायचं बरं का. तेव्हा त्यानं विचारलं, अरे हे क्या कर रहे आप, म्हणजे नाही का अलीकडे इन्फेक्शन पेक्षा त्याला माहिती नव्हतं त्या माणसाला, नाही का. ते बरोबर आहे, सेफ्टी धुवू नये तेही बरोबर आहे बरं का. तर तो काय म्हणायचा, बच्चे रमते हैं, म्हणजे ते पोरं माझं मास खात आहे, बच्चे रमते हैं. काय अशी दृष्टी बघा त्याची. एक मी ऐकून ठेवा बरोबर, घरी करू नका, काय ऐकून आणि बायकोवर करा, काय तरी काळजी करते, राहू दे राहू दे सगळं करते. दुसरं सांगतो आपल्याला, रमण होते ना, 8 दिवस समाधीत जायचे. काय माणसं आपल्याकडे बसले की बसले, अरे 5 मिनिटं नाम घ्यायला बसलं तर 4 जण पुन्हा ओरडणार. तिथे कसं असेल काय माणसं. तेव्हा तिथे तिने खाली वाळवी लागली मांडीच्या खाली, आणि त्यांनी ते मांस खायला लागले. तेव्हा एवढं ते बाई यायची, ते व्हायची, त्याने डॉक्टरला बोलावलं. तर डॉक्टर काय म्हणाले, मी ते सगळं धुतो, डिसइन्फेक्ट करतो. तेव्हा म्हणाले, तुम्ही जे औषध वापराल त्यांनी तिकडे मरता कामाचे नाही, नुसतं पुसून काढायचं. म्हणजे माझा देहा माझा नाही, आपण असं करू नये. पण म्हणजे काय त्यांची दृष्टी असते मला सांगा, नाही का. तर ब्रह्मापासून त्या मशकापर्यंत दासापर्यंत एकच परमात्मा भरलेला आहे. काय त्याची म्हणून म्हणलं, नम्रता ही दृष्टी आहे, दृष्टिकोन आहे. पुढे म्हणाले, मग वाद धाकुटे न म्हणत, सजीव निर्जीव नेहती देखील या वस्तू उजू लिंटी मुळीची म्हणून. सजीव आहे की निर्जीव आहे, सचेतनी आहे का अचेतन आहे, हा विचार न करताना वस्तू पाहिल्याबरोबर मीच म्हणून त्याला नमस्कार करतो. इतकं सगळीकडे तो भरलेला आहे ही भावना. आपले उत्तमत्व नाटे, आता हे ठीक आहे, हे एकंदर दृष्टी. आता मग व्यवहारात कसं, आपले उत्तमत्व नाटवे पुढील योग्यायोग्य नेणवे, हे कसं रे व्यक्तिमात्राचे नावे नमूची आवड. पंढरपूरच्या वारकरी पंथामध्ये हे बरोबर दिसतो तुम्हाला. तो कोण आहे, काय आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, ही जाणीव नाही. एकदम तो माणूस आहे ना, साखरा नमस्कार. तुम्हाला मी त्या गोंडेबाबाची गोष्ट सांगितलेली आठवते का, मला आता आठवली की हा गोंडेबाबा म्हणता. लोक त्याला वेळ समजत, त्याचं काय बोलत होतं, जे कोणी सांगत ते करणार. अहो रात्री त्या वाळवंटामध्ये भिजलेले, ए गोंडेबाबा जी म्हणायचं, उठायचा, कीर्तन कर, की आपलं कीर्तन सुरू. ए गोंडेबाबा पाणी आण, चाललं पाणी आणायला. त्याला लोक वेळे समजायचे. तेव्हा आपल्यापैकी एक गृहस्थ त्याने म्हणले, त्या गोंडेबाबाला दिवसा भेटले आणि म्हणाले, अहो तुम्ही काय करता. मी कोणाच्या घरी आलो नाही, पांडुरंगाच्या घरी आलो. तेव्हा ते जे बोलतात की पांडुरंगाची आज्ञा, काय कष्ट होतात म्हणाले, फळझोप नाही मिळत नाही तर नाही म्हणाले. काय असेल मला सांगा, मी विचार करण्याची गोष्ट आहे. तसंच की नाही, याला लाहोरला एक ग्रस्त होते नारायण दास, ते असं संध्याकाळी ते जायचे फिरायला नदीवर. तर जे माणूस भेटेल, जो प्राणी भेटेल त्याला सारखा नमस्कार घालून जायचं असं. नमन भक्ती वंदन भक्ती म्हणायची त्याला. कारण आहे त्यांची काही दोहे आहेत, इतके अप्रतिम आहेत दोहे कशा, त्यातच माणूस बरं का. म्हणून हे कसं रे व्यक्तिमात्राचे नावे नमूची आवड. जैसे उंची होऊन उदक पडिले, ते तळवटीवरी जे झाले, तैसे नवी जे भूत जात देखले, ऐसा स्वभावच जया. समर्थानी म्हणजे स्वभाव आहे, अतिगुणता सर्वभावे स्वभाव आहे. की जसं पाणी वरून पडलं तर ते खाली उताराकडेच जायचं, वॉटर पाईनचे सोडून लेवल म्हणतो ना, तसं माणूस पाहिला की त्याला नमस्कार करणार स्वभाव असतो, लीनता आहे त्याच्याकडे. मग का ही मला ओळख फार आवडला, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे शब्द तैसे जीव मात्र आशेखा आलावती नम्र होता. हा मरुमा आहे बरं का. उपमा देताना त्या उपमेचा अर्थगर्भ असतो तो समजला पाहिजे. झाड आहे ते कसं, बी मधून झाड आलं, झाड वाढलं, त्याला फुलं आली, पण झाड पूर्ण जेव्हा झालं, फळ आलं म्हणजे पूर्ण झालं.
जेथून सुरुवात झाली तिथे अंत, बी पासून सुरुवात, पुन्हा बी मध्ये त्याचं पर्यवसान. तेव्हा तुमच्या परमार्थाचे जे साधन आहे नम्रपणा, त्याची सुरुवात जे मान्य आहे, योग्य आहे, त्यांना करता करता जसं त्या झाडाला फळ लागल्यावर पूर्णता झाली, तसे जे जिवंत भेटे त्याच्याशी नम्र होणं हे त्याचं पर्यवसान. आणि ते कसं पुन्हा सहज भूमीशी उतरेल. त्याचा जो सहजपणा आहे तो किती गोड असेल मला सांगा. खरोखर गोड असला पाहिजे. कारण मी पाहिलेलं एक उदाहरण सांगतो. या आळंदीला एक राघवदास मंदिर असतो बरं का, त्याला मला पाहायला भेटायला पाठवलं होतं बरं का. कारण त्यांचे जे गुरु होते गारुडेकर बुवा, ते महाराजांचे शिष्य होते. म्हणून मला महाराज सांगितलं त्याला एक जाऊन भेटा. लंगोटी लावलेला असेल का, आळंदीच्या मंदिरातून एक भाकरी मिळायची एक वेळेला, तेवढा खाऊचं राहायचं. अतिशय सात्विक म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर झालं काय, मी जेव्हा 11 वाजता साधारण गेलो तेव्हा त्यांचा नावी त्यांचे डोकं करीत होता बरं का. तेव्हा ते झाल्यानंतर ते नावाच्या पाया पडले बरं का. हो, तर पैसे नाही तर मी म्हणले भूत त्याला पैसे, आमचे पैसे केव्हा दूर झाले म्हणजे काय, ते नमस्कार करून पैसे दूर. तर मी त्या नाव्याला विचारलं, तू म्हणाला ते नाही बोलायचं, मीच येतो कधी आणि करून देतो. तर म्हणलं तू काय वाटतं, तो म्हणाला इतकी माणसं मी पाहतो त्यांचे मी केस करतो, पण या माणसाचं करताना माझं मुळानच इतकं शब्द प्रसन्न होतं की मला सांगता येत काय असेल बघा. खरा मात्र मनुष्य जर असेल ना, सगळ्यांना आवडेल हो. लहान मुलं असेल करून बघा, चांगलं हसणं खेळणं लहान मुलं असेल ना, कसं ते आवडतं तसं हा मनुष्य आहे. आपण आपल्या तऱ्हेने करावं, आपण ती मर्यादा ओलांडू नये हे जाऊ द्या, पण असं पाहिजे. म्हणजे आपण उदाहरण सांगतो. काय झालं, ते एका उंचीला त्यांना बोलावलं म्हणून ते आले होते. तिथे एक नानासाहेब म्हणून जोशी म्हणून ग्रस्त होते, ते अधिकारी रिटायर झाले होते. हे वारकरी होते, यांचा नियम काय, तुम्ही त्यांच्या पाया डोले तुमच्या पायाला हात लावायचे ते. तेव्हा ते नानासाहेब ते हात लावून मात त्यांना त्यांच्या पायाला बरं का. तर तुम्हाला सांगतो, एक ज्योतिबा म्हणाले बसले निघाले जायला, तेव्हा त्यानं ज्यांनी आणलं होतं ते नगर कारवांचं, त्यांना म्हणून राहिली नानासाहेबांनी आपण काय दिले दुसरे मला हे बघ. आता काय वाचते माहित कारण, पण तो स्वभाव झालेला की त्याच्या पायाला स्पर्श करायचा किती छायाचा हे किती शिकण्यासारखं आहे. म्हणून आपल्याकडे की नाही आई बापांना घराच्या वडील माणसांना नमस्कार करावा. त्याला नमस्कार करून काय त्याचं चांगलं होणार आहे, तो आहे जर म्हातारा गेल्याला झाला त्याचं काय आहे. पण आपल्या मनाला जे वळण लागतं ते वळण फार महत्वाचं. आपल्याला अलीकडे सवय काय झाली, गुड मॉर्निंगची सवय झालेली बरं का, नाही का. ते बरोबर आहे, व्यवहार तो ठीक आहे ते, पण हे पाहिजे किती छान आहे, सहज भूमीशी उतरेल बरं का. ऐसा जीव मात्र असे खाला होती. आता अखंड अगरवता होऊन असती दयाची विनय हेची संपत्ती, ते जय जय मंत्रे अर्पिती माझ्या नाही. म्हणजे भगवान म्हणताय की प्रत्येक माणसाला प्राण्याला नमस्कार करताना माझा जय जयकार करून ते करतात. म्हणजे त्या प्राण्याला करीत नाही, ते मलाच नमस्कार जय जय मंत्री बरं का. आणखी गर्वाची गोष्ट आहे, अखंड अगरवता होऊन असेल लक्षात ठेवा. नम्रतेच्या बरोबर उलट असेल तर गर्वात सुद्धा एक थोडं फरक आहे बरं का. उद्धटपणाचा गर्व आणि नुसता गर्व, काही गर्व योग्य असतो पण काही उद्धटपणा असतो. इंग्रजीत 2 शब्द छान आहे, प्राऊड अँड ॲरोगंट. काही अधिकारी की नाही ज्याच्यानं काही येत नसतं बऱ्या ॲरोगंट असतात. एक उदाहरण सांगतो. माझा एक विद्यार्थी रुपारेलमध्ये इंग्लिशचा प्रोफेसर होता, त्याने नेहरूंच्या वर काम केलेलं होतं PhD साठी बरं का. तेव्हा तो राजेंद्र प्रसादांना भेटायला गेला. ते जेव्हा इथे राष्ट्रपती असताना आले होते तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं, अहो ते मी गेल्यावर स्वतः उठले, मला शेकांत फसवलं, दारापर्यंत पोचवा झालं. तो फार बुद्धिमान आणि अतिशय विद्वान माणूस होता बरं. त्याचं बिहारचं तुम्ही पाहता ते शोभत नाही त्यांना काही. हो बिहार कोण मुलांची कुठून आहे हा खरा असेल माणूस. त्यांचे गोट मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं दूध वाला भैया एकदम उशीर आला केवढा म्हणजे आज देश होई एक बड़ा भारी भैया आने वाला है, जिससे नारियल में पैसा लेना वही भैया चुका बड़ा भारी भैया आने वाला. तेव्हा तर राजेंद्र प्रसाद दारापर्यंत पोचवायला
राधाकृष्णांना भेटायला गेले तेव्हा त्याचे शब्द सांगतो. यू सो ॲरोगंट म्हणाले, इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स त्याच्यात दिसायचं म्हणाले. आता हे पीएचडी होते राजेंद्र प्रसाद, विद्वान सगळं असताना पण उद्धटपणा नाही. उद्धटपणा म्हणजे ॲरोगन्स. आणि कोणत्याच करणार नाही. घरात काय, दारात काय, नोकरीत काय, प्राऊड असू दे, गर्व असू दे. उद्धटपणा म्हणजे काय? तेव्हा गर्व आपल्या धर्माचा, आपल्या गुरुचा किंवा आपल्या कर्तृत्वाचा, ठीक आहे. ॲरोगन्स, उद्धटपणा नसा, नाही का? एक सहज मला आठवतो असा प्रसंग. 1918 साली गांधी आणि टिळक यांचा एकदा वाद झाला. काँग्रेस भरणार होती आणि आधी तेव्हा टिळक त्यांना काहीतरी सांगून निघाले. तर गांधी काय म्हणाले त्यांना, यू आर टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ युअर प्रेस्टीज. तुम्ही आतापर्यंत जी मिळवली आहे बरं का, तर टिळक काय म्हणले, यस म्हणजे आय वर्क फॉर इट. आणि निघून गेले. यस आय वर्क फॉर इट म्हणजे द्या. पण त्यांच्याकडे तो आरोग्य नव्हता. काय म्हणजे किती नम्र, ठीक आहे. त्या नम्रतेचं व्यक्त स्वरूप काय आहे हे सांगता येत नाही का? आपल्याला नम्र म्हणजे बावळ काय नाही का? देशपांडे म्हणते त्या अब्दुल करीम खान त्यांना म्हणाले, अरे स्वर माझ्याकडे नाचताय तरी अजून त्यांचा अंत मला लागला. आणि काय नम्रताने मला सांगा, ओरिसा गाण्यामध्ये रमलेला हा मनुष्य, हजारो लोकांना रमवणारा हा मनुष्य किती नम्रता असेल मला सांगा, नाही का? तेव्हा नम्रता ही दृष्टी आहे आणि ती दृष्टी आपल्याला स्वाभाविक व्हायला पाहिजे. सहज मी सांगतो आपल्याला, हे काटेसाहेब मी पाहिलेले आहे. इतका नम्र माणूस असायचा, त्यांचं पाहणं, बोलणं, जाणं स्वाभाविक असे बघा, कृत्रिमता नाही आलेली. अशी माणसं मला वाटतं त्याच्या देहाच्या क्रिया सुद्धा काय हळूवार आणि गोड असतात. मग एकच विनवास, नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीच जाणले, ऐसे निरंतर विसरले उपास. मानापमानाची गोष्टच नाही देणार, असे ते मानापमान विसरलेले अवचिता म्हणजे पाहता पाहता मीच झाले आणि मग माझ्याशी विसरून उपासना करतात. अर्जुना हे गुरवी भक्ती, श्रेष्ठ भक्ती आहे गुरु गुरवी. अर्जुना ही गुरवी भक्ती सांगितले तुझं प्रती, आता ज्ञान येते यजिती ते भक्त ऐकते. आता ज्ञानाची पुढचं विधी आहे ते मध्ये ओळख तुमच्या ज्ञान जीवन स्मरण. जय जय राम.